जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबर असाल तर खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो बऱ्याच लोकांना यूट्यूब चॅनल कसा बनवायचा असतो हेच माहिती नसतं। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण आपल्या मोबाईल फोनवरून यूट्यूब चॅनल कशा प्रकारे बनवू शकतो यावरती व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे। सोबतच मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की यूट्यूब चॅनल आपल्याला बनवायचं असेल तर नवीन यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी नेहमी नवीन ईमेल आयडीचा जर आपण यूज केला तर आपला यूट्यूब चॅनल चांगल्या प्रकारे लवकरात लवकर ग्रो होऊ शकतो। कारण मित्रांनो यूट्यूबचं असं म्हणणं आहे की यूट्यूब जे आहे ते नवीन क्रिएटरला नवीन ईमेल आयडीवरून जे यूट्यूब चॅनल ओपन करतात अशा नवीन क्रिएटरला थोडासा जास्त सपोर्ट करत असतं। सो मित्रांनो, तुम्ही जर नवीन ईमेल आयडीवरून नवीन यूट्यूब चॅनल ओपन करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ईमेल आयडी ओपन करणं गरजेचं आहे। आता बरेच लोक जे आहे ते बिझनेस ईमेल आयडी ओपन करतात आणि त्यामुळे त्यांचा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्यांना ज्यावेळी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावी लागते त्यावेळी खूप जास्त प्रॉब्लेम येतो, कारण भरपूर असे वेगवेगळे जे आहे ते सर्टिफिकेट लागतात तुम्हाला आणि ते तुमच्याकडे नसतात, त्यामुळे तुमचं ॲडसेन्स बंद होऊन जातं। पण मित्रांनो, तुम्ही जर योग्यरित्या ईमेल आयडी ओपन केली आणि त्यावरती यूट्यूब चॅनल ओपन केलं तर तुमचा यूट्यूब चॅनल देखील चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो। तर त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ कंप्लीट बघा। व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे। या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते ईमेल आयडी कसा बनवायचा ते देखील सांगणार आहोत आणि यूट्यूब चॅनल कसा बनवायचा हे देखील सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण जे आहे ते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारे यूट्यूब रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला साईडला जे आहे ते आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही यूट्यूब ॲप्लिकेशन जे आहे हे यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला एक लोगो दिसेल कोपऱ्यामध्ये, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक स्विच अकाउंट नावाचा वरती ऑप्शन बघायला भेटेल, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जितक्या ईमेल आयडी असतील त्या सगळ्या इथे दिसायला चालू होतील। त्यानंतर जस्ट इथं कोपऱ्यात वरती बघितलं तर तुम्ही एक प्लस आयकन दिसत आहे, या प्लस आयकनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या प्लस आयकनवरती क्लिक केल्यानंतर चेकिंग इन्फॉर्मेशन म्हणेल आणि तुमचा पासवर्ड वगैरे विचारेल, तर हा पासवर्ड दिल्यानंतर तुमच्यासमोर जो काय आहे तो ईमेल आयडी ओपन करण्यासाठी अशा प्रकारचा इंटरफेस समोर येईल। ओके, इथं तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून लॉग इन करू शकता, बट आपल्याला नवीन ईमेल आयडी बनवायचा आहे तर त्यासाठी इथं क्रिएट अकाउंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यात एक महत्त्वाची गोष्ट फॉर माय पर्सनल यूज हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण बरेच लोक बिझनेस करतात, त्यांना वाटतं यूट्यूब चॅनल म्हणजे बिझनेस आहे, पण तसं अजिबात नाही मित्रांनो। तुम्हाला पर्सनल यूजसाठी जो आहे ते ईमेल आयडी ओपन करायचं आहे। ईमेल आयडी ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुमचं नाव टाकायचं आहे, तर यात जे आहे ते मी माझं नाव टाकतो। नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तुमची डेट ऑफ बर्थ विचारेल। मित्रांनो, नेहमी तुमची डेट ऑफ बर्थ जे आहे अगदी बरोबर लिहायची आहे, कारण नंतर तुम्हाला यूट्यूबवरती जर असा इश्यू आला, तुमचं एज व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला गव्हर्नमेंट आय डी प्रूफ अपलोड करावा लागतो। तर त्यासाठी तुमच्या गव्हर्नमेंट आय डी प्रूफवरती जी जन्मतारीख तुमची आहे तीच टाकायची आहे। तर मी इथं माझी जन्मतारीख टाकून घेतो। तर माझी जन्मतारीख जी आहे ही टाकल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय आपल्याला खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तर इथं मी जेंडर सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं नेक्स्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी विचारेल, तुम्हाला कुठल्या ईमेल आय डीने इथे ईमेल आय डी बनवायचा आहे। तर मी या ठिकाणी जे आहे ते मी चॅनल ज्या नावाने ओपन करणार आहे त्या नावाने ट्राय करणार आहे। तर मी चॅनल जो आहे तो GK क्विज मराठी असा एक चॅनल बनवणार आहे। तर हा आपण बघूया GK क्विज मराठी। इथं नेक्स्टवरती जर क्लिक केला तर हा ऑलरेडी कुणीतरी घेतलेला आहे। मग याच्यासमोर आपण एखादा छोटासा जर नंबर टाकला तर आपल्याला इथं अवेलेबल आहे का हे आपण बघूया। ओके, तर अवेलेबल आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल, तर मी पटकन जे आहे तिथं पासवर्ड टाकून घेतो। तर मित्रांनो, मी माझा पासवर्ड टाकलेला आहे। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं जे आहे ते आपले ईमेल आय डी बनून रेडी होईल। इथं तुम्ही सेव्ह करू शकता हा पासवर्ड वगैरे। ओके, आता त्यानंतर इथं नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि आय ॲग्री हा ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर जो आहे तो काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल। तर थोडंसं जे आहे ते लोडिंग होईल
आणि लोडिंग झाल्यानंतर आपल्याला परत यूट्यूबमध्ये रिडायरेक्ट केलं जाईल। तर आपण यूट्यूबमध्ये आलेलो आहे, इथं बघू शकता। आता तो ईमेल आय डी आपल्याला दिसतोय का आपण बघूया। तर मित्रांनो बघू शकताय जो आता आपण ईमेल आय डी ओपन केलेला आहे त्या ईमेल आय डीवरती आपण आलेलो आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आपलं जे नाव दिसते त्याच्या खाली क्रिएट चॅनल नावाचा ऑप्शन दिसतोय, कारण अजून चॅनल क्रिएट झालेलं नाही। तर त्यासाठी तर क्रिएट चॅनलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यूट्यूब चॅनलचं नाव टाकायचं आहे। आता यूट्यूब चॅनलचं नाव टाकण्याआधी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही यूट्यूब चॅनलचं नाव अगदी योग्यरित्या टाकायला पाहिजे। आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे, यूट्यूबवरती चॅनल नाव बनवण्याआधी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, किंवा इथं आय बटनला तुम्हाला लिंक मी देईल। तर यात तुम्हाला यूट्यूब चॅनलचं नाव टाकायचं आहे, तर इथं तुम्हाला नेमवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो मी हा जस्ट डेमोसाठी चॅनल बनवत आहे, नसेल तर मी बघितलं असतं आधी या नावाने कोणाचं चॅनल आहे का। तुम्ही देखील ते करायचं आहे, तुम्ही ज्या नावाने यूट्यूब चॅनल बनवणार आहात ते नाव आधीच यूट्यूबवरती आहे का हे तुम्ही चेक करायचं आहे। जर नसेल तर त्या नावाने तुम्ही चॅनल बनवायचं आहे। आता मी ते GK क्विज मराठी हा चॅनल नाव टाकलेलं आहे आणि सेव्ह वरती इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेम त्याच नावाने तुम्हाला इथं खाली हँडल येईल, तर ते हँडल देखील तुम्ही इथून एडिट करू शकताय। इथं तुम्ही बघू शकता हँडल दिसत आहे, त्या पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करून इथं जर मी GK क्विज मराठी टाकलं तर ते आपल्याला अवेलेबल नाही आहे। सो GK क्विज मराठी 1 जर टाकलं तर आपण बघूया ते अवेलेबल आहे का। तर हे अवेलेबल आहे, तर इथं सेव्ह वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं प्रोफाईल पिक्चरचं ऑप्शन येतोय, तर इथं प्रोफाईल पिक्चरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जे प्रोफाईल पिक्चर तुमचा स्वतःचा असेल तो तुम्ही ॲड करायचा किंवा तुम्ही स्वतः बनवू शकता। तर मी एक बनवून ठेवलेला आहे, तर इथं GK क्विज मराठी मी सेव्ह ॲज प्रोफाईल पिक्चर करतो आणि प्रोफाईल पिक्चर सेव्ह केल्यानंतर इथं आपली प्रोफाईल पिक्चर ॲड होईल आणि इथं नंतर तुम्ही क्रिएट चॅनल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा यूट्यूब चॅनल इथं क्रिएट होऊन जाईल। आता मित्रांनो यूट्यूब चॅनल बनल्यानंतर अशा प्रकारे दिसेल। परत एक वेळेस इथं कोपऱ्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथं जो आता क्रिएट चॅनल दिसत होतं तिथं आता आपल्याला व्ह्यू चॅनल दिसत आहे, तर त्या व्ह्यू चॅनल ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथं जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर आपल्या चॅनलच्या मागच्या बाजूला बॅनर आर्ट दिसत नाही, तर इथं तुम्ही जर बघितलं मॅनेज व्हिडिओ ऑप्शन आहे आणि त्याच्यासमोर ॲनालिटिक्स आहे आणि त्याच्यासमोर एक पेन्सिल आयकन आहे, तर त्या पेन्सिल आयकनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं बॅकग्राऊंडला बघू शकता एक फोटो आपल्याला ॲड करण्याचा ऑप्शन येतोय, तर इथं आपण आपला फोटो ॲड करूया। चूज फ्रॉम फोटोजमध्ये जाऊन आपण हा एक बॅनर आर्ट चॅनलसाठी बनवलेला आहे, तर तो बॅनर आर्ट इथं मी ॲड करतो। तर बॅनर आर्ट जो आहे तो ॲड केल्यानंतर तो बॅनर आर्ट देखील आपल्या व्हिडिओवरती दिसेल। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला इथं डिस्क्रिप्शन ॲड करायचा ऑप्शन येतोय, तर इथं आपण आपल्या चॅनलनुसार डिस्क्रिप्शन ॲड करू शकतो। तर इथं मी थोडक्यात जे आहे ते डिस्क्रिप्शन लिहितो माझ्या चॅनलविषयी। तर मित्रांनो बघू शकता मी थोडक्यात जे आहे ते माझे डिस्क्रिप्शन लिहिलेले। नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये आपण जनरल नॉलेजचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थोडक्यात आपल्या चॅनलविषयी माहिती लिहिलेली आहे, इथं डिटेलमध्ये मी जास्त सांगणार नाही तुम्हाला। इथं बघू शकता सेव्ह केलेलं आहे। सेव्ह केल्यानंतर परत एकदा जर आपण आपल्या चॅनलवरती आलो, इथं चॅनलवरती आल्यानंतर इथं थोडंसं रिफ्रेश केल्यानंतर आपल्या चॅनलला बॅनर आर्टसुद्धा लागलेला आहे आणि चॅनलचा लोगो देखील इथं तुम्हाला दिसत आहे। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल मोबाईलवरून बनवू शकता। आता मित्रांनो हा यूट्यूब चॅनल बनवल्यानंतर इथं क्रिएटवरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता। बट गो लाईव्हवरती जर मी क्लिक केलं तर इथून तुम्ही बघू शकताय इथून आपण लाईव्ह करू शकतो, पण लाईव्ह करण्यासाठी तर बघू शकताय कमीत कमी 50 सबस्क्रायबर आणि अनलॉक लाईव्ह स्ट्रीमिंग असते। ओके, म्हणजे काय तर अनलॉक लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी किंवा 15 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करण्यासाठी किंवा एका दिवसामध्ये 1 व्हिडिओपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या व्हिडिओला थंबनेल ॲड करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या चॅनलचे ॲडव्हान्स्ड सेटिंग ज्या असतात त्या ऑन कराव्या लागतात। आणि मित्रांनो या सर्व सेटिंग ज्या आहेत ह्या तुम्हाला आपल्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत आणि मित्रांनो कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्यावरून तुम्ही आपला यूट्यूब मास्टर कोर्स जॉईन नक्की करा। कारण त्या यूट्यूब मास्टर कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनल कसा बनवायचा इथपासून ते तुमच्या बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत सगळ्या गोष्टी आपण मराठीमधून शिकवलेल्या आहेत। सोबतच मित्रांनो हा कोर्स रेकॉर्डेड असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही यातील व्हिडिओज बघू शकता आणि यूट्यूबबद्दल सर्व ॲडव्हान्स माहिती जी आहे ती शिकू शकता। त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुम्हाला यूट्यूबच्या सर्व सेटिंग्स, यूट्यूबचे सगळे रूल जे असतात ते सर्व या कोर्समध्ये आपण सांगितलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो या कोर्सला तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं, तो स्पेशली ज्यांनी कोर्स घेतलेले आहे त्यांच्यासाठीच आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या यूट्यूबमध्ये येणारे, तुमच्या यूट्यूब जर्नीमध्ये येणारे जेवढे प्रश्न असतील सगळे तुम्ही त्या ग्रुपवरती विचारू शकता, त्याची पर्सनली मी तुम्हाला उत्तरं देईन।
त्याचबरोबर मित्रांनो महिन्यातून एक वेळा आपण आपल्या कोर्सच्या मेंबरसाठी झूम मीटिंग घेत असतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलसाठी नवीन टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण ती मीटिंग घेत असतो. सोबतच AIचा वापर आपल्या व्हिडिओसाठी कसा करायचा याचं मार्गदर्शन आपण त्या झूम मीटिंगमधून करत असतो. तर हा कोर्स नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक आहे. त्याचबरोबर एक व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. जर तुम्हाला वेबसाईटवरून कोर्स डायरेक्टली घेता येत नसेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय म्हणून मेसेज करा. सगळी डिटेल तुम्हाला सांगितली जाईल आणि तुम्हाला कोर्स घेण्यास देखील मदत केली जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.